अजय, आता तुमचे रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी तुमच्यामध्ये आता आनीक एक ट्विस्ट येयलो हा आणि हो ट्विस्ट म्हळ्यार जाल्यार तुमचो नॅशनल पार्टी प्रेसिडेंट म्हणटा पळय तो MLA म्हणटा आपूण नॅशनल पार्टी प्रेसिडेंट आनी ताणें तुका आनीक विश्वेशाक सस्पेंड केला, सस्पेन्शन नोटीस दिला. कितें कितें एक्झॅक्ट कितें होय, हांव सकाळी एसटी कमिशनर आसलो आनी म्हाजी हियरिंग्स आसली आनी हांवें खूब ते न्यूज आहा ते सारखे पळोवंक ना हांवें लेट खूब पळयले आनी ते जेन्ना हांवें म्हाजे मेल्स बी चॅक केले रातचे 2:30 सुमार म्हाका मेल येयल्ली. ते हांवें खूब लेट पळयली आनी ते मेलीर बरयला की म्हाका तुका टर्मिनेट करता आपूण नॅशनल प्रेसिडेंट म्हणून आनी पार्टीचो व्हीप म्हणून आनी पार्टीचो एड्रेस बीन तेगेर नेवरा बी तेणीन घातलेलो आहा. सो हांवें जेन्ना पयलें हांव आसो काय रडो तेंच पळयना कितें हें कितें काय म्हणून आनी थोडे लोक म्हणपाक थोडे मिडिया म्हणपाक दिस मास्टर स्ट्रोक बाय विरेश म्हणपाक लागलो. सो हांवें तिका मागीर रिप्लाय केला की इट इज अ कितें म्हणटा ब्लंडर म्हणलं व्हडलें ब्लंडर केला तेणी. कित्याक सांग, तो म्हणटा आपूण नॅशनल प्रेसिडेंट म्हणून तो चार्ज घेता. तूं जर इतलीं वर्सां नॅशनल प्रेसिडेंट आसला जाल्यार आतां आनी तूं चार्ज कितें घेता. आनी नॅशनल प्रेसिडेंट असो आमी आतां इमिजिएटली मागीर तेगे सगळें डिस्कशन करून क्लॅरिफिकेशन दिल्लें आहा. ते क्लॅरिफिकेशन म्हणल्यार पयलीं क्लॅरिफिकेशन म्हणल्यार नॅशनल प्रेसिडेंट आमच्या कॉन्स्टिट्युशनान खंयसरूच बरयलें ना तो पोजिशन ना नॅशनल प्रेसिडेंट म्हणून. आमचे सगळे पावर CC का स्टेट कमिटीक आसा आनी मागीर ऑफिस बेरर्सांक आसा. दुसरें विरेश बोरकर वो नॅशनल प्रेसिडेंट न्हू. विरेश बोरकर वो पार्टीचो व्हीपूय न्हू. व्हीप म्हणल्यार ते असेंब्लीन जे आमदार आसता तांकां पार्टी अपॉइंट करता. एकलोच आहा, मात ताका पार्टीन अपॉइंट करूंक जाय. पार्टीन अपॉइंट करूंक ना. पार्टीन अपॉइंटूच करूंक ना. सो पार्टीचो अपॉइंटमेंट लेटर डिसिजन ऑफ द पार्टी नॉट व्हीप जेन्ना म्हणटा पळय तेन्ना समज मल्टिपल आहा MLAs तेन्नाच व्हीप लागता न्हू. तेन्नाच व्हीप एकल्याक व्हीप लागपाक लागता. ते कसं आनी लेटर ते दिवच पार्टीन अपॉइंट करता. ते एका लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ना जाल्यार MLA काय करूंक शकना. ते पार्टीन अपॉइंट तशें लेटर आमी केन्नाच दिवंक ना. तिसरी गजाल जे तेणी कितें बाकीचे सस्पेन्शन काडला नाल्यार बाकीचे ते मेंबर्सांक रिस्टोर केला ते आनी कितें कितें आनीक सर्क्युलर्स नाल्यार ऑर्डर तेणी आउट केला ते सगळे फेक आसा, अनऑथरायज आसा, अनऑफिशियल आसा, नल एंड वॉइड आसा. मागीर जे 10 जाणांक तो म्हणटा टर्मिनेट केले ते रिस्टोर केले, ते रिस्टोर केल्ले ना, ते अजून टर्मिनेटेड आसा. मागीर म्हाका आनी विश्वेश नायकाक एका तेणी सस्पेंड केला म्हणून नोटीस काडलेली आसा. सो दॅट इज नोटीस इज वॉइड एंड अब इनिशियो. तेका नल आहा ती अनऑफिशियल आसा आनी मागीर अनऑथरायज आहा. तेका आनी आमगेर कांय बायंडींग ना. सो हांव तेका कांय रिप्लाय दिवची ना. आय एम नॉट आन्सरेबल टू दॅट नोटीस. आमची जी कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी आनी डिसिप्लिनरी कमिटी आहा ती जर कितें डिसिजन घेता जाल्यारच आमी तेका आन्सरेबल आसा. हेका आमी आन्सरेबल ना. आतां हे कन्फ्युजन अशें ना, एक कॉन्स्पिरसी. हे सुरवात जाल्ले मडगांव मिटिंगेन टेक ओवर करपाची, पार्टी स्प्लिट करपाचे आनी मागीर मर्ज करपाचे डिसिजन जाल्ले आनी ते डिसिजन नंतर मागीर CC मिटिंगेन तेंच्यांनी प्रोटेस्ट केले. CC मिटिंगेन तेंच्यांनी भायरूय प्रोटेस्ट केले, MLAन भितर लेटर दिवन प्रोटेस्ट केले. ते जातकीर मागीर तेंचे डिजिटल एसेट्स आहा पार्टीचे ते तेंच्यांनी घेतले, टेक ओवर केले. मागीर आमचे डिफेमेशन केस घातले 1 कोटीचे. लिगल नोटीस जाली, तेजे आमी ऑलरेडी रिप्लाय केला. मागीर केस घातला पुलिसेर. ते जावन सगळें जायना, ते फ्रस्ट्रेट जावन आउट ऑफ फ्रस्ट्रेशन हे आता तेजे नेवो स्ट्रॅटेजी आहा. तेजो एक भाग आसा पार्टी टेक ओवर करपाची. पार्टी टेक ओवर तेका आमी करपाक दिवची ना. आमचे सगळे विंग्स आहा नाल्यार कमिटीज आहा सगळे आमी एकठांय आसा. फक्त हेणी एक दुसरो ग्रुप केला. परत क्लॅरिफाय करता, जेन्ना पार्टी जाल्ली म्हणजे पार्टी जेन्ना तुमकां खबर पॉलिटिकल पार्टी इज अ असोसिएशन ऑफ पर्सन. खुबशे लोक एकठांय जाता आनी ते मिटिंग्स घेता. पार्टी फॉर्म जावचे पयलीं मिटिंग्स घेता. मिटिंग जातकीर ते डिसायड करता पार्टी आमी रजिस्टर करपाचे आनी टेम्पररी ऑफिस बेरर्स काडटा. तो तेन्ना टेम्पररी प्रेसिडेंट आहलो. टेम्पररी प्रेसिडेंट आनी टेम्पररी मागीर ऑफिस बेरर्स आहले. टेम्पररी ऑफिस प्रेसिडेंट जातकीर तेंच्यांनी एक तो हे केलो, कितें म्हणटा ते कॉन्स्टिट्युशन केलो. ते कॉन्स्टिट्युशनान खूब तेंच्यांनी क्लॉजेस घातले. मागीर इलेक्शन कमिशनान कितें सांगलें, तुमी रिजनल पार्टी तुमी ते नॅशनल स्टेट ते करूंक शकना आनी सगळे पावर्स एकट्याच मनशा कडेन दिवपाक शकना तुमी. म्हणून ते डेमोक्रेटीक वेन सगळे जावपाक जाय म्हणून सगळ्याक विथ कन्सेन्सस जावपाक जाय म्हणून तुमी कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी करा आनी स्टेट टीम करा आनी ऑफिस बेरर्स करा. म्हणून मागीर विरेश बोरकर जेन्ना टेम्पररी ऑफिस प्रेसिडेंट आहलो त्यांनी जुलय 21 म्हणजे पार्टी रजिस्टर जावच्या पयलीं कॉन्स्टिट्युशन अमेंड केलो आनी कॉन्स्टिट्युशन अमेंड करताना CC सगळे पावर दिले, सगळे फूल ऑथॉरिटी सुप्रीम बॉडी म्हणून CC म्हणून असे रेजोल्युशन आहा तेन्ना मेंबर्सांचे
सगळे मेंबर्सांनी साईन म्हणल्यार ते रेझोल्युशन ईसीआय केला, ईसीआय ते कॉम्प्लाय केला आणि एक डेमोक्रेटिक पार्टी म्हणून एक सगळे ऑर्गनायझेशन सारखे म्हणून ती नोव्हेंबरान आमकां 21 नोव्हेंबर आमकां रजिस्ट्रेशन दिला आणि मागीर ते आमचो कोड ऑफ जो कॉन्स्टिट्यूशन आसा तितून सीएससी सुप्रीम बॉडी आहा, स्टेट कमिटी आहा, मागीर आमचो ऑफिस बेरर्स आहा, तेंच्यांनी मागीर मिटींग घेवन जनरल बॉडी मिटींग घेवन नवे प्रेसिडेंट काढले, नवे ट्रेजरर काढले, नवे सेक्रेटरी काढले, को एक्झिक्युटिव्ह कमिटी काढली आणि तेन्नाच्यान आमची लास्ट 4.5 वर्सां सगळे ते कॉन्स्टिट्यूशना प्रमाणे नवो कॉन्स्टिट्यूशन आज आमचा जो पार्टी जावच्या पयलीं अमेंड जाल्लो 21 अमेंड जाल्लो तोच जेन्ना इलेक्शन कमिशन आमकां टायम टू टायम जो कॉन्स्टिट्यूशन मागता आतां लेटेस्ट आमकां तेंचे कॉन्स्टिट्यूशन 19 तारीख आमकां एक लेटर येयल्लें इलेक्शन कमिशनाचे तेन्नाच आमी इमिडिएटली रिप्लाय केले 23 तारीख ते लेटर इनवर्ट केले दिल्ली आमी आणि तेतून आमी हो जो सध्या आमचो जो कॉन्स्टिट्यूशन आसा जो जो अपडेटेड आसा लेटेस्ट आनी तो वॅलीड आसा तो आमी तांकां दिल्लो आसा. आतां तेंचे आतांच कितें जाल्लें आसा ते एवरी पॉलिटिकल पार्टी 2 वर्सांनी ते कॉन्स्टिट्यूशन मागता तर तो कॉन्स्टिट्यूशन मागता आनी तेंच्यांनी कितें जालें इलेक्शन कमिशन वेबसायटीर तो आदलोच तेंच्यांनी अपलोड केला बाय मिस्टेक तेंची टेक्निकल मिस्टेक आहा तेंची एक इलेक्शन कमिशनाची वेबसायट पार्टीचे कोण प्रेसिडेंट आहा ना ते डिसायड करूंक शकना दॅट इज ओन्ली अ वेबसायट म्हणजे तुका पब्लिकेशन आसता ऑफिशियल कितें आसता पळय ते डिस्क्लोज करपाक आहा आतां आमी ऑफिशियली इलेक्शन कमिशन आमचे सगळे डिस्क्लोज केल्ले आहा आनी हे सगळें जाल्लें आहा. तुम्ही म्हणटा कितें आता सध्या पावर आहा पळय ते सीईसी कडेन आहा, पावर सीसी कडेन आहा, इंडिव्हिज्युअल कोणा कडेन ना. कित्याक तुमी तेन्ना प्रेसाकूय म्हणलेले इंडिव्हिज्युअली तुमच्यांनी डिसिजन घेवपाक जाय आणि इलेक्शन कमिशन इंडिव्हिज्युअल तशें आहा ते ऑटोनॉमस जाता आनी ऑटोनॉमी जाता ते आनी हे डिक्टेटरशीप जाता तशें ते डेमोक्रेसीन आसपाक शकना कित्याक जेन्ना पॉलिटिकल पार्टी रजिस्टर जाता तेन्ना ते कॉन्स्टिट्यूशनाक स्वॉन करता म्हणजे एज पर कॉन्स्टिट्यूशन ते काम करतले म्हणून कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांक घेवन वचपाचें उलयता डेमोक्रेटीक वेन तो करपाचें सगळें तर त्या प्रमाणे इलेक्शन कमिशन आमकां चेंजीस कर सांगलेले चेंजीस केले. आता थोडे न्यूज चॅनल दाखयता की कॉन्स्टिट्यूशन आमचो आदलोच आहा म्हणून तो आदलोच आहा ते इलेक्शन कमिशनाचे मिस्टेक वेबसायटीचे तेजेर तो तूं बेस्ड डॉक्युमेंट घेवूंक शकना आमचे कितलेशे डॉक्युमेंट्स गेला ते आमी आउट कित्याक करपाचे इंटरनल डॉक्युमेंट्स आमचे आमी तुमकां कित्याक दाखोवपाचे आमकां खबर आहा इलेक्शन कमिशनाक खबर आहा आनी जर हांव ट्रेजरर रॉंग आसलो हांव जर जनरल सेक्रेटरी रॉंग इतले आमचे इलेक्शन कंटेस्ट केले आमी इतले डॉक्युमेंट्स फायल केले एवरी इयर आनी कॉम्प्लाय केले सगळे ताका लागून पार्टीचो रिकॉग्निशन स्टेटस मेळ्ळो आनी मागीर सिंबॉल मेळ्ळो आनी पार्टी बाकीच्यो पार्टीचे डिलिस्ट जाला डिरजिस्टर्ड जाला त्याच्या पासून आमी तशें जावना ते जातले जालें सो हे आतां चार्ज घेवप म्हणल्यार कितें आय एम टेकिंग चार्ज एज नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे कितें आतां तो नॅशनल प्रेसिडेंट ओके एक टायम मानून घे तूं नॅशनल प्रेसिडेंट आनी हू इज नॅशनल सेक्रेटरी हू इज नॅशनल ट्रेजरर ना पण एक हू इज नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी हे आन्सर करपाक जाय. तुमची नॅशनल पार्टी नो बरोबर तुमची रिजनल पार्टी हय सो रिजनल पार्टीक नॅशनल प्रेसिडेंट त्याच खातीर ते क्लॉजीस सगळे डिलीट केल्ले आनी हे क्लॉजीस घातलेले सीसी कर म्हणून आनी स्टेट कमिटी कर सांगलेले ते सगळें ताका खबर आहा तो आमकां सगळ्यांक पिशार काडूंक सोदता रातचे हे लेटर म्हाका दिसता तेजे कोणी तरी ड्रायव्हरान केला नाजाल्यार तेज्या पीएसान केला नाजाल्यार रातचे ओडेजान कितें लेटर केला म्हाका दिसता खंय तरी तो गेल्लो गर्लफ्रेंडाक मेळोन कितें लेटर केला ते म्हाका दिसता ओडेजान म्हणून कोण तरी लेटर धाडटा ही पिशापणा मरे अटर हे कितें म्हणटा हे इग्नोरन्स पिशेपणा आनी काय फ्रॉडुलंट आनी फ्रॉड ही लेटरां आमी मानूनच घेना आमी अजून पार्टीचे लॉयर रेव्होल्युशनरी आसा ट्रेजरर म्हणून हांव आसा आमचो विशेष ना जनरल सेक्रेटरी आमची सीएसी तशी इंटॅक्ट आहा वेज बरोबर पार्टीच्या वांगडा ना अशें आमकां तरी दिसता आयचे जे हे केला पळय तेका आमी ऑलरेडी सांगलेलें आसा लेटराचेर की तुजी हेजेर तुजेर कारवाय डेफिनेटली जातली म्हणून